सलामी जोडी मैदानात दाखल. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज. षटक क्रमांक येऊन गेले. एक घेऊन आले ते अक्षदा. अक्षता टू. नो बॉलचा इशारा आणि प्लस धावून केले. 2 धावा. संघाची धावसंख्या 2च्या पटीने वाढते. धावसंख्या बिनबाद 2. अक्षता टू सायली असा मारा असेल. अर्थात हा उपांत्य फेरी सामना जो संघ दाखल विजय होईल तो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. मेगा फायनल ग्रँड फिनालमध्ये दाखल होईल. दोन्ही संघात डू ऑर डाय सामना असेल. पुन्हा आता अक्षय तो सायली असा मारा असेल. चेंडू मात्र भिरकावून ऑन साईडला. 1 धावसंख्या पूर्ण. संघ धावसंख्या बोलते 1 चपडी वाढते. धावसंख्या बोलते 3 अंकावरती. आता आपण स्ट्राईक रॅनला गौरी. नॉन स्ट्राईकला येते सायली. सायलीच्या खांद्यावर पुन्हा जबाबदारी असेल या सामन्याची. पुन्हा एकदा अक्षता टू गौरी असा मारा असेल. झोलाई देवी मंदिर ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष यशवंत कदम, सचिन काते, त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे अध्यक्ष संजयजी शिंदे, ग्रामीणचे अध्यक्ष वसंतदादा, या सर्वांनी व्यासपीठावर यायचे. सेमीफायनलचा सामना आता चालू आहे महिलांचा. आपण लांब बसू नये, कृपया व्यासपीठाकडे यायचे, सामने पाहायचे. आपला आशीर्वाद हा सर्वांसाठी आहे. धावसंख्या बसते 3 अंकावरती. पुन्हा स्ट्रायकरला गौरी. अक्षता टू गौरी असा मारा असेल. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या रनवे वरती. पाहूया काय घडतंय, काय बिघडत्या. दोड सामना असेल. क्लीन बॉल. गौरी मात्र बाद होते. खुशी शिंदे. संघाची पूर्ण जबाबदारी खुशीवर असेल. पुन्हा चेंडू फिरकावून दिला. पाहूया काय घडतंय. सुरेख क्षेत्ररक्षण गेलंय. हॅलो. भांडूपचे उपविभाग प्रमुख माननीय श्री संजय दुडे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. तरी मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. शिंदेवाडी मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा 2 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते. सहा अंकावरती. 1 to go. धावसंख्या 6 अंकावरती. सहा धावा. शेवटचा चेंडू बाकी पहिल्या ओव्हर मधला. चेंडू मात्र वन साइडला भिरकावून दिला. 1 धावा पूर्ण केले. संघाची धावसंख्या बोलते स्कोर कार्डवर 7. लॉस ऑफ 1 विकेट. आहे 1 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या बोलते 10 या अंकावरती. आता मला अष्टपैलू खेळाडू खुशी मात्र स्ट्राईक रेनला. पेनल्टी खुशी असा मार असेल. आता मात्र नो चेंडू आणि +1 अशा 2 धावा. संघाची धावसंख्या बोलते 12 या अंकावरती. पेनल्टी सायली असा मार असेल. पुन्हा चेंडू हवेमध्ये. 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 13 या अंकावरती.
पुन्हा या सामन्यात सुरुवात. चेंडू फिरकावून दिला, पाहूया सुरेख क्षेत्ररक्षण. अशा एक धावसंख्या पूर्ण, संघ धावसंख्या पोहोचते 14 या अंकावरती. एक गडी बाद 14 सुरेख क्षेत्ररक्षण होतोय दोन्ही संघ. सुरेख चेंडू मात्र निर्धाव चेंडू सांगता होते. धावसंख्येमध्ये स्थिरावले गेले 14 या अंकावरती. दुसऱ्या षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या एक गडी बाद 14. सुप्रिया टू खुशी असा मारा असेल. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय या फर्स्ट इनिंग मध्ये. नो चेंडू आणि स्क्वेअर मारा. नोच्या एका धावून संघात धावसंख्या पोहोचते 15 या अंकावरती. पुन्हा एकदा सुप्रिया टू खुशी असा मारा असेल. चेंडू मात्र फिरकावून दिलाय. एक धावसंख्या पूर्ण, संघाची धावसंख्या पोहोचते 16 या अंकावरती. धावसंख्या थोडा संत वेळ चालू सामना एकेरी धाव घेत संघाची धावसंख्या पोहोचते 16 अंकावरती. एक गडी बाद 16 ची धावसंख्या. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू सांगता होते. सुरेख गोल करते ते गोलंदाज सुप्रियाने मात्र जकडून ठेवलंय खुशी आणि सायलीला. जिंकायचं असेल तर सायलीला आणि खुशीला आक्रमक पवित्रा घ्यावे लागेल. चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू टाकले इथे सुप्रियाने. सुप्रियाला माहिती आहे आपल्या या सामना किती महत्वाचा आहे. जो संघ विजय तो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल, मेगा फायनल दाखल होईल. चेंडू मात्र हवेमध्ये, आता झेलबाद होते. सायली मात्र झेलबाद. सुप्रिया टू मनोहर मेडेकर सामना असेल. सुरेख गोलंदाजी, चेंडू मध्ये धाव चेंडू सांगता होते. सुरेख जकडून ठेवले गोलंदाज सुप्रियाने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पुन्हा आणि तिसऱ्या षटकाची समाप्ती पंच घोषित करतायत. 3 षटका समोर संघाची धावसंख्या पोहोचते 16 या अंकावरती. 2 गडी बाद 16. आता मात्र पूर्ण जबाबदार घ्यावी लागेल खुशीला. चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल. धावांचा डोंगर उभा करण्यात तुम्हाला चौकार षटकार मारावेच लागतील. वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि षटक क्रमांक 4 घेऊन आले कीर्ती तू खुशी असा मारा असेल. खुशीला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावं, आपल्या संघाच्या विजयी खांद्यावर जबाबदारी घ्यावी लागेल. पहिला चेंडू मात्र फेकवान साईडला. एक धावसंख्या पूर्ण. आता मला स्ट्राईक लाईनला मनवा. कीर्ती तू मनवा असा मारा असेल. नो चेंडू. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. धावसंख्या पोहोचते 18 या अंकावरती. पुन्हा ऑन साइड चेंडू ढकलून दिला. एक धावसंख्या पण संघात धावसंख्या पोहोचते 19 अंकावरती. आता मग शेवट या षटकात शेवटचे 4 चेंडू शिल्लक. संघाची धावसंख्या 19. चेंडू मात्र फिरकावून दिला. पाहूया ऑन साइडला. एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते धावसंख्या 20 या अंकावरती. आता मग स्ट्राईक लाईनला मनवाला आक्रमक पवित्रा घ्यावे लागेल. चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल. चेंडू मात्र डॉट स्वरूपात चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या सामन्यातील पहिल्या फर्स्ट इनिंग मधले. चेंडू मात्र ऑन साइडला मारला गेला. एक धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या 21 या अंकावरती. आता मध्ये या स्पर्धेतील शेवटचा, या सामन्यातील फर्स्ट इनिंग मध्ये शेवटचा चेंडू असेल. खुशीच्या बॅटमधून चौकार का षटकार येतो का पाहूया.
सर्वांच्या नजरा लागून लावत्या खुशीच्या बॅटिंग मध्ये. पहिला चेंडू फिरकावून दिलाय, चेंडू होतोय सीमारेषा पार, येतोय सुरेख चौकार. थरार शिंदोडे ग्रामीण मंडळ ठाणे मुंबई आयोजित जय हनुमान चषक शिंदोडे प्रीमियर लीग. हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसांबळा, क्रिकेटची पंढर, क्रिकेटची झुंज, क्रिकेट रणकंदन या शिंदोडे प्रीमियर लीग मध्ये पाहण्यासाठी मिळतंय. बॉल आणि बॅटच्या साहाय्याने रामकृष्ण हरी मंत्राचा उच्चार करत यशस्वी नावाच्या पांडुरंगाला साकडं घालावं, इतकं सुंदर आणि जबरदस्त निवड स्पर्धा. हॅलो, नाना पॅकर्स, अटांग वॉरियर्स, शिव सह्याद्री आणि पवन पुत्र हे 4 संघ सेमीफायनल साठी दाखल झालेले आहेत. तरी चारही टीमच्या कर्णधारांनी स्टेजच्या बॅक साईडला यायचं आहे. नाना पॅकर्स, अटांग वॉरियर्स, शिव सह्याद्री आणि पवन पुत्र 4 कॅप्टननी स्टेजच्या बॅक साईडला यायचं आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या बॅक साईडला आपण या 4 टीम मध्ये ड्रॉ उडवणार आहे, त्याच्यामध्ये सेमीफायनल खेळवायची आपल्याला. तरी लवकरात लवकर बॅक साईडला यायचं स्टेजच्या. नो प्लस 5 धावसंख्या, पहिल्या नो प्लस 4 असे 5 धावसंख्या आणि 5 धावसंख्याचं खातं उघडलंय. स्ट्रायकर यांना प्राजक्ता, नॉन स्ट्राईकला सुप्रिया, गोलंदाज सायली, सायली टू प्राजक्ता मार असेल. पुढील चेंडू पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा, पंच 2 हात करता समांतर व्हाईटच्या रूपात धावसंख्या मिळते. आव्हांतर आव्हान संख्या धावसंख्येचा पुढे 1च्या पटीने वाढली, 6 धावसंख्या. पुन्हा एकदा चेंडू मात्र जातोय सरळ, येतोय गगनचुंबी षटकार. बारा अंकावरती पुन्हा एकदा तो अंकावरती. कालकाच्या रणरागिणी काय करतात पाहूया. या सामने कोण जिंकते, रणरागिणी की शिवशक्ती, कोण कुणावर पडणार भारी. पुन्हा एकदा आणि सुरेख झेल टिपला येतो. धावसंख्या पोहोचते 14 अंक. आता नवीन फलंदाज स्वरा, स्ट्रायकर स्वरा, नॉन स्ट्रायक सुप्रिया. वन साइडला आता मात्र स्वरा बाद होतो. बॅक टू पॅव्हलियन स्वरा. सुप्रिया नॉन स्ट्रायक कीर्ती. सुप्रिया टू स्वप्नील दादा शिंदे बॅक साईडला जरा. स्वप्नील दादा शिंदे नॉट आउट. पुन्हा एकदा सायली टू सुप्रिया समान असेल. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय सामन्यामध्ये.
कोण जिंकणार या सामने अटीत सामना आहे. पुन्हा ऑन साइडला चेंडू मध्ये ढकलून दिला, सुरेख क्षेत्ररक्षण केलं. पहिल्या षटकाची समोर संघाची धावसंख्या होते 14, 2 गडी बाद 14. शिवशक्ती महिला संघ मागील परवाच्या वर्षाच्या सुपरस्टार ऍक्टिव्ह खेळाडू कुमारी खुशी वर्षा नितीन शिंदे यांना सन्माननीय सचिन काते साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं रोख रक्कम प्राप्त झाले. धन्यवाद जी सचिनजी काते साहेब. गोलंदाज नवीन गोलंदाज विधी मोरे, स्ट्रायकरला कीर्ती, नॉन स्ट्राईक सुप्रिया, विधी तो कीर्ती असा मार असेल. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या सामने अटीत सामना असेल. जिंकल तो अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. विधी तो कीर्ती असा मारा. पहिला चेंडू पाहूया काय घडतंय. तुम्हाला सुरेख झेल टिपावे लागेल कारण पूर्ण खुशी खांद्यावर जबाबदारी या संघाटी. आता माझा खुशी टू प्राजक्त सुप्रिया असा मार असेल. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा, व्हाईट चेंडू धावसंख्या मिळते अवांतर. तुम्हाला अवांतर धावा कमी करावा लागेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू ऑन साइडला आणि एक धावसंख्या संघ धावसंख्या पोहोचते 17 या अंकावरती. पुन्हा एकदा विधी तो कीर्ती असा मारा असेल. नोचा इशारा. धावसंख्या 18 या अंकावरती. डेड बॉल आहे. हॅलो, पुरुष गटाचे सेमी फायनलचे ड्रॉ झालेले आहेत. सर्वांनी लक्ष ठेवा. पुरुष गटाचे सेमी फायनलचे ड्रॉ. नाना पॅकर्स विरुद्ध शिव सह्याद्री. नाना पॅकर्स विरुद्ध शिव सह्याद्री. आणि सेकंड आहेत अथांग वॉरियर्स विरुद्ध पवनपुत्र. अथांग वॉरियर्स विरुद्ध पवनपुत्र. अथांग वॉरियर्स आणि पवनपुत्रचे कॅप्टन टॉस के बॉक्सच्या इथं जायचं आहे. पहिली सेमीफायनल तुमची होणार आहे. एक धावसंख्या बस संघ धावसंख्या पोहोचते 19 अंकावरती. आता मध्ये स्ट्राईक करणार सुप्रिया, विधी तो सुप्रिया असा मार असेल. चेंडू हवेमध्ये पाहूया. झेल, सुरेख झेल टिपलाय खुशीने. तेरा चेंडू आणि 7 धावांचं आव्हान असेल. 13 चेंडू 7 धावा. विधी तो अक्षदा समारा असेल. 13 चेंडू आणि 7 धावा. काय समीकरण पाहूया. सुरेख क्षेत्ररक्षण करावा लागेल शिवशक्ती संघाला. पुन्हा निर्धाव चेंडू सांगता दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. आता मात्र 12 चेंडू आणि 7 धावा. शिवशक्ती संघाला जिंकायसाठी धावा रोकावेच लागतील, झेल टिपावेच लागतील. पहिली सेमी फायनल असेल अथांग वॉरियर्स विपक्ष पवनपुत्र. सेकंड सेमी फायनल नाना पॅकर्स विपक्ष शिवसह्याद्री. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. अथांग वॉरियर्स आणि पवनपुत्र आपण टास्क बॉक्स मध्ये जायचं आहे. आता मात्र 12 चेंडू 7 धावा. गोलंदाज अपूर्वा टू कीर्ती. सुरेख झेल टिपलाय आणि मात्र झेल बाद होते.
प्रणाली स्ट्रायकर हँडला प्रणाली अपूर्वा टोक प्रणाली असं मारा. काय घडेल काय विडेल सामन्यामध्ये. बोल्ड नो बॉल. 20 धावसंख्या. अपूर्वाला सुरेख गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. अपूर्वा टू प्रणाली असा मारा असेल. पाहूया काय घडेल काय बिघडेल संघासाठी. पुन्हा एकदा नोच्या रूपात 1 धावसंख्या पूर्ण. अपूर्वा तुला सुरेख गोलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. तुझ्या खांद्यावर पूर्ण जबाबदारी या संघासाठी. संघाची पूर्ण जबाबदारी असेल. पुन्हा शिवशक्ती आणि कालकाईच्या रणगिणीचा सामना चालू आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. 4 to go. 4 रन पाहिजे 4 रन. धावसंख्या बोलते 21. आउट आहे. हिट विकेट. वाईड आहे की नाही मग. वाईड आहे ना तेच बोलते. वाईट आहे. जा ना. हा वाईड आहे पण हिट विकेट आहे. 22 धावसंख्या. आता मात्र 4 धाव्यांची गरज असेल. अपूर्वाला सुरेख अपूर्वा तुला सुरेख गोलंदाजी करावी लागेल आणि जर झेल टीव्ही नक्की तुमचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. हॅलो भांडूपचे उपविभाग प्रमुख भांडूपचे शिवसेना पक्षाचे उपविभाग प्रमुख संजय धुडे साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी टर्फ मध्ये टॉर्च का बॉक्स जवळ यायचं आहे. त्यांच्या धन्यवाद. हस्ते पहिल्या सेमीफायनलचा टॉस करण्यात येणार आहे. तरी संजय धुडे साहेब लवकरात सुरेख. लवकर आपण टॉर्च का बॉक्स जवळ यायचं आहे. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिरावली की 22 अंकावरती. अथांग वारिसचे पवन पुत्र दोन्ही कॅप्टन टॉर्च का बॉक्स जवळ यायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज अपूर्वा टू नोचा इशारा आणि 2 धावसंख्या पूर्ण. संघ धावसंख्या बोलते 1 रन टू विन आहे. 25 अंकावर. आता मात्र केवळ 1 धावांची गरज असेल. 1 धावसंख्येची गरज. रन टू विन आहे. नक्कीच शिवशक्ती संघाला कुठेतरी प्रथम भरीकर असता धावा कमी पडल्या आणि विजय झालेला आहे. काल कायच्या राणीने संघ विजयाला विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन.